बारामतीमध्ये योगेंद्र पवारांच्या बाबत जोरदार बॅनरबाजी। वादा तोच दादा नवा बॅनरवर उल्लेख तर ईदे मिलादच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये बॅनरबाजी। बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंबाबत जोरदार बॅनरबाजी। बॅनरवर सुप्रिया सुळेंचा भावी मुख्यमंत्री उल्लेख। दिल्लीला तिसऱ्या महिला मुख्यमंत्री मिळाल्या। दिल्लीप्रमाणे महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी मिळणार? सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंचा सवाल। मुंबई हायकोर्टाच्या नव्या इमारतीचं सोमवारी भूमिपूजन। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते होणार भूमिपूजन। मुंबईच्या बीकेसीमध्ये भूमिपूजन सोहळ्याचं आयोजन। प्रवीण माने यांनी घेतली शरद पवारांची भेट। भेटीत विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात झाली चर्चा। पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्यावर गुन्हा दाखल। भाजप कार्यकर्त्याला शिवीगाळ करत धमकावल्याचा आरोप। अहमदनगर शहरामध्ये अमित ठाकरेंबाबत जोरदार बॅनरबाजी। अमित ठाकरेंनी अहमदनगरमधून निवडणूक लढण्याची मागणी। मराठा समाजाकडून उद्या परभणी बंदची हाक। मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ बंदची हाक। सरकार दखल घेत नसल्याचा मराठा समाजाचा आरोप। माजी राज्यपाल सत्यपाल मलिक उद्या दुपारी उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर येणार। इंडिया आघाडी संदर्भात इतर मुद्द्यांवर मलिक ठाकरेंशी करणार चर्चा। लातूरमध्ये सकल बंजारा समाज रस्त्यावर उतरणार। बंजारा समाजातल्या एसटी वर्गातून आरक्षण मिळण्यासाठी मोर्चा। 23 सप्टेंबरला बंजारा समाज महामोर्चा काढणार। पुरंदरमध्ये उद्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा युवक मेळावा। मेळाव्याला रोहित पवार आणि मेहबूब शेख राहणार उपस्थित। मेळाव्याच्या आधीच पुरंदरवर संभाजी झेंडेंचा दावा। लांजा राजापूरच्या मतदारसंघावरून महायुतीमध्ये रस्सीखेच। लांजा शहरात राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी। या मतदारसंघातून किरण सामंतही इच्छुक। यंदाच्या गळीत हंगामासंदर्भात मंत्री समितीची उद्या महत्त्वाची बैठक। सहकार मंत्री वळसे पाटलांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर बैठक। माजी आमदार राहुल जगतापांनी घेतली शरद पवारांची भेट। भेटीच्या दरम्यान जगतापांनी केलं भव्य शक्ती प्रदर्शन। शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह घेतली पवारांची भेट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।